पोलिसात गुन्हे दाखल करून जरब बसवावा। कार्यक्षेत्रात चोरी होत असताना कोणी फिर्याद देत नसेल तर स्वतः पोलीस प्रशासनाने फिर्यादी होऊन रेती चोरावर आळा घालावा। स्पष्टपणे गाडी नंबर दिसत नसेल तर परिवहन विभागाने त्यावर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी। या सर्व बाबींसाठी कारणीभूत असलेले महसूल प्रशासनाला चिंतेची वाटणारी म्हणूनच जिल्ह्यात न्याय दंडाधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील भुतेकर यांनी अवैधरित्या उपस्यापासून उद्भवणाऱ्या समस्या ह्या बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने देण्याचा ते प्रयत्न करतात। मात्र संशयास्पद मिळत असलेले कारवाईची नाळ तोडणे कदापि शक्य नसल्याने सामाजिक कार्यकर्ता भुतेकर हा अडथळा दूर करण्यासाठी आणि आमरण उपोषण सक्तीने कर्तव्य विसरून मोडीत काढण्यासाठी पोलिसात जे झालेच नाही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणे। हे संबंधित महोदय हे एवढ्यावरच थांबलेले नाहीत। अवैधरित्या रेती चोरी करणारे टिप्पर हे मालकानेच पेटवून देत सामाजिक कार्यकर्त्यास अडकवून आमरण उपोषणास अडथळा यावा म्हणून मास्टर माइंड असलेल्या त्या अधिकाऱ्याने सदर प्रकार करावयास लावला अशी शंका बळावत असल्याने समोर येत आहे। कारण इस्रोल ग्रामपंचायतने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेवरून लक्षात आले, त्यामुळे भुतेकर पाटलांना अडकविण्यात पाटील असफल झाले। प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा। सामाजिक कार्यकर्ता विरुद्ध प्रशासन गाडी पेटवून संघर्ष पेटला। उपोषणकर्त्यास अडकवण्याचा प्रशासनाचा डाव ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही फुटेजने हाणून पाडला। गडगंज वेतन असलेल्या महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, परिवहन प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे चांद्यापासून बांधापर्यंत कर्मचारी अधिकारी यांच्या समक्ष खडकपूर्णा धरणातून होत असलेली अवैधरित्या बोटीद्वारे उपसा करून टिप्परद्वारे वाहतूक करणाऱ्या रेती चोरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खराब केले। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांनी जो कोणी रस्ता खराब करण्यास कारणीभूत असेल त्यावर पोलिसात गुन्हे दाखल करून जरब बसवावा। कार्यक्षेत्रात चोरी होत असताना कोणी फिर्याद देत नसेल तर स्वतः पोलीस प्रशासनाने फिर्यादी होऊन रेती चोरावर आळा घालावा। स्पष्टपणे गाडी नंबर दिसत नसेल तर परिवहन विभागाने त्यावर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी। या सर्व बाबींसाठी कारणीभूत असलेले महसूल प्रशासनाला चिंतेची वाटणारी म्हणूनच जिल्ह्यात न्याय दंडाधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील भुतेकर यांनी अवैधरित्या उपस्यापासून उद्भवणाऱ्या समस्या ह्या बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने देण्याचा ते प्रयत्न करतात। मात्र संशयास्पद मिळत असलेले कारवाईची नाळ तोडणे कदापि शक्य नसल्याने सामाजिक कार्यकर्ता भुतेकर हा अडथळा दूर करण्यासाठी आणि आमरण उपोषण सक्तीने कर्तव्य विसरून मोडीत काढण्यासाठी पोलिसात जे झालेच नाही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणे। हे संबंधित महोदय हे एवढ्यावरच थांबलेले नाहीत। अवैधरित्या रेती चोरी करणारे टिप्पर हे मालकानेच पेटवून देत सामाजिक कार्यकर्त्यास अडकवून आमरण उपोषणास अडथळा यावा म्हणून मास्टर माइंड असलेल्या त्या अधिकाऱ्याने सदर प्रकार करावयास लावला अशी शंका बळावत असल्याने समोर येत आहे। कारण इस्रोल ग्रामपंचायतने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेवरून लक्षात आले, त्यामुळे भुतेकर पाटलांना अडकविण्यात पाटील असफल झाले। प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा। खडकपूर्णा प्रकल्पातून अवैधरित्या बोटीद्वारे होणारा रेती उपसा आणि त्यासाठी आपला चालू असलेला लढा, त्या विरोधामध्ये कुठेतरी रेती चोरी थांबली पाहिजे, गौण खनिजाची चोरी त्या ठिकाणी थांबली पाहिजे। त्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आपला चालू असलेला लढा सर्वांनाच त्या ठिकाणी ज्ञात आहे। खरं तर माझा मुद्दा जो आहे अजूनही प्रशासनाचा लक्षात आला नाही। अनेक लोकांना त्या ठिकाणी त्या मुद्द्यापासून भरकटलं जातं। अनेक दिवसापासून आपली हीच मागणी आहे की गौण खनिजाची चोरी जी होते ती थांबली पाहिजे। धरणातली रेती उपसणे हे चुकीचे नाही, ती उपसल्याच गेली पाहिजे, परंतु ती कुठेतरी सिस्टमॅटिक पद्धतीने कायदेशीररित्या त्या ठिकाणी उपसल्या जावी। शासनाची त्यातून गौण खनिजाची चोरी होणार नाही, लोकांनाही स्वस्तामध्ये रेती भेटल आणि सुसाट वेगाने वाहणाऱ्या या वाहनांचा स्पीड असेल, रस्त्यांची दुर्दशा असेल, लोकांचे होणारे अपघात असेल, या सगळ्या प्रकारामधून कुठेतरी लोकांना सुद्धा दिलासा मिळेल, शासनाची सुद्धा चोरी होणार नाही, हा आपला त्या ठिकाणी उद्देश होता। परंतु प्रत्येक आंदोलनातून आपण तो व्यक्त केल्यानंतर सुद्धा प्रशासनानं त्या पद्धतीनं कुठलंही पाऊल त्या ठिकाणी उचललं नाही। कारवाई केल्या, परंतु ती कारवाई मात्र प्रत्येक कारवाई शून्य राहील, तितक्या पुरता रिझल्ट त्याचा राहिला। 100% गाड्या पकडल्या गेल्या, बोटी फोडल्या गेल्या, परंतु कायमस्वरूपी तोडगा कधीच त्या ठिकाणी निघला नाही आणि तो काढण्याचा प्रयत्नही मानसही त्या ठिकाणी प्रशासनानं दाखवला नाही। मुळामध्ये अनेक आंदोलनं केल्यानंतर आता कुठेतरी व्यक्तिशः जिल्हाधिकारी महोदयांनी ते प्रकरण व्यक्तिशः घेऊन एक आंदोलन केट्रो मारो त्या ठिकाणी आंदोलन आम्ही केलं। ते करत असताना आमचा प्रामाणिकच उद्देश होता, पोटतिडकीनं आम्ही ते केलं होतं, कुठेतरी अंकुश लावण्याचाच विषय होता, परंतु त्यामध्ये आमच्यावरती विनाकारण गुन्हे दाखल केले।
अजूनही दुसऱ्या प्रकरणामध्ये चिखली पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले, 2 पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्याचा आवाज दाबणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे. चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. कारण आमच्यावरती कारवाई केली ठीक आहे, परंतु आमच्यावरती कारवाई करत असताना रेती चोरी थांबली का? बोटीवाल्यावरती कारवाई झाली का? विना नंबरच्या गाड्यावरती कारवाई झाली का? त्यांच्या स्पीडवरती कारवाई झाली का? यांच्या कोणावरतीच त्या ठिकाणी कारवाई नाही. कारवाई फक्त आमच्यावरती. गेल्या 10 दिवसापासून 8 ते 10 दिवसापासून पाहतोय प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही. दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी रात्रभर गाड्या चालू असतात. कोणाचंही त्या ठिकाणी त्याकडे लक्ष नाही. लक्ष फक्त आमच्याकडे. आम्ही काय बोलतोय, अरे रेतीचं पाहणार, रेतीचं काय चाललंय त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच घेणं देणं नाही, काहीच सोयरसूतक नाही. त्याच्याकडे तुम्ही पाहणार आहात का नाही? लोकांचा जो आवाज आहे तो दाबण्याचा फक्त तुम्ही प्रयत्न करणार आहात आणि आमच्यावरती गुन्हे दाखल करून तुम्ही खूप तुमची प्रतिमा मलिन होते. तुमची प्रतिमा मलिन होते अशा पद्धतीचे दाखवणं. खरं तर प्रशासनाची प्रतिमा ही ऑलरेडी मलिनच आहे. ही अनेक मुद्दे आपल्याकडे आहेत, अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत. जिल्हाधिकारी महोदय यांच्या बाबतीमध्ये तर खूप मोठा विषय त्या ठिकाणी हाताशी आलेला आहे. जिल्हाधिकारी महोदयांना प्रायव्हेट गाडी वापरण्याचा अधिकार मुळात नाहीच आहे, परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आज ते प्रायव्हेट गाडी वापरतायत. ज्या गाडीला कुठलीही जीपीएस नाही, त्याची कुठलीही परवानगी नाही, स्वतःची मिळालेली शासकीय गाडी कुठे, तिचा सुद्धा पत्ता नाही, ती गोडाऊनला उभी आहे, ड्रायव्हर सुद्धा प्रायव्हेट. ह्या अनेक गोष्टी आहेत, परंतु त्या गोष्टीकडे आम्हाला त्या ठिकाणी जायचं नाही. मुळात आमचं म्हणणं आहे की हे जे चालतंय हे तुमच्या सिस्टमच्या आशीर्वादाशिवाय चालत नाही. शासन अनेक GR त्या ठिकाणी काढतंय, पोलीस प्रशासनाला त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करते, परिवहन विभागाला इन्व्हॉल्व्ह करते, परंतु कोण कुठं काय कारवाई करते, नेमकी कोणाची काय कारवाई आहे? 8-10 दिवसातून एखादी गाडी लावायची आणि सगळं काही आलबेल आहे, आमच्या कारवाई चालू आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दाखवायच्या का? धरणामध्ये 17-18 बोटी चालू आहेत त्या तुम्हाला दिसत नाही का? रात्रभर गाड्या चालतात त्या तुम्हाला दिसत नाही का? पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, परिवहन विभाग असेल, यांना दिसत नाही का? परिवहन विभागाला 100 रुपये, या मोटरसायकलवाल्यांना 100 रुपयाच्या दंडासाठी तुम्ही गाड्या अडवता. विना नंबरचे टिप्पर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या डोळ्यात का दिसत नाही? हा सगळा विषय अतिशय गंभीर आहे आणि या गंभीर विषयावरती लक्ष घालण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी आणि प्रशासनाच्या या चुकीमुळं, दुर्लक्षितपणामुळे लोकांना होणारा त्रास वाचवण्यासाठी आपण आज त्या ठिकाणी लढा चालू केला होता आणि त्या लढ्याकडे मात्र प्रशासन वेगळ्या नजरेने घेत आहे. आणि म्हणूनच आता अनेक आंदोलनं करून सुद्धा त्याच्यावरती फारसा परिणाम होत नाही. म्हणून आपण 28 तारखेला आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न घेतलाय. महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, परिवहन विभाग वाच घालत नाही. रेतीवाल्यांवरती दुर्लक्ष करतायत. कुठंतरी आज रेती जी थोड्याशा कमी प्रमाणात चालू आहे त्याच्यावरती तो वाच आहे. त्याचं कारण फक्त आमचं बारीक लक्ष आहे. आमचं लोकेशन घेऊन मी असेल, माझे इस्रोचे सहकारी असेल, आमचे विशेष मंडपगावचे सरपंच सचिन कदम असेल, या लोकांवरती वाच ठेवूनच त्या ठिकाणी चालते. देवगाव राजाचा महसूल गारवा धाब्यावरती असते. सर्वांना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, एसडीओ असतील, तहसीलदार असतील, सर्व बिनधास्त झोपलेले असतात की आपलं महसूल त्या ठिकाणी गेलेलं आहे, रात्रभर पाळ्यात ठेवतंय, गाडी जाऊ देत नाही. अहो त्यांच्या समोरून गाड्या जातात राजे, ते काहीच बोलत नाही. रिकाम्या गाड्या 60-60, 70-70 गाड्या त्यांच्या समोरून जातात, ते शब्द बोलत नाही. सगळ्या गाड्या त्या ठिकाणी जाऊ देतात. रात्री 1:30, 2-2 वाजता त्या ठिकाणी काय गोळी घेतात माहित नाही, काय त्यांचं होतं सेटिंग, अर्थपूर्ण उद्देशाशिवाय तर होतच नाही. सरळ 2 वाजता वापस निघून जातात आणि गाड्या मोकळ्या मनाने त्या ठिकाणी चालू होतात. हा नेमका प्रकार काय? याला काय म्हणायचं? हा सगळा प्रकार जो आहे प्रशासनाचा हा शंकास्पद आहे. अर्थपूर्ण उद्देशानंच हे सगळं चालतंय. प्रशासनाला या बोटींवरती, या वाळू मातीवरती कारवाई करायची नाही, त्यांची मानसिकता नाही, त्यांचा मानस नाही. हे अनेक प्रकरणातून सिद्ध झालेलं आहे. 8-8, 9-9 बोटी पकडून सुद्धा देवगाव राजाच्या तहसीलदारांनी त्या सोडून दिलेल्या आहे की बा आता यांच्यावर आम्ही काहीच करू शकत नाही. यार तुम्ही पाळत तर ठेवू शकता, त्यांना ताब्यात तर घेऊ शकता, आज ना उद्या त्यांना फोडू शकता, काही करू शकता. प्रशासनाने जर ठरवलं तर एका दिवसामध्ये अख्खी कारवाई त्या ठिकाणी करू शकते किंवा एका दिवसामध्ये सदर रेती ही अधिकृत करू शकते. करून गौण खनिजाची चोरी सुद्धा थांबवू शकते. ती चोरी थांबवू तर शकतेच, पण लोकांचे रस्ते सुद्धा क्लिअर करू शकते. वाहनावरती अंकुश त्या ठिकाणी ठेवू शकते. प्रशासन सगळं काय करू शकते, पण प्रशासनाची मानसिकता नाही. त्याचे कारण वेगळे आहेत, त्याचे पाळमुळं वेगळे रुजलेले आहेत आणि ते रुजलेले पाळमुळं शोधण्यासाठी, त्याच्या खोलवर जाण्यासाठी आणि ही सगळी सिस्टम, हे सगळं रॅकेट उकळून टाकण्यासाठीच मी आता लोकशाही मार्गाने माझ्या सहकार्यासह 28 तारखेला आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. शेंडी तुटो वा प्रारंभी चोर सोडून संन्याशाला हे फाशी देण्याचा जो प्रकार आहे, या
लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या प्रशासनाला त्यांची जागा दाखवण्यासाठी 28 तारखेला मी जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे. जीव गेला तरी बेहत्तर, परंतु प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडणार आहे. प्रशासनाचं सगळं